काल मी मंडईमध्ये गेलेले मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी आणि काल एक खूप छान अशी मनाला भावणारी गोष्ट घडली आणि मला असं वाटतं की ते मी तुमच्यासोबत शेअर करायलाच हवी. तर बऱ्याच जणांना आता माहिती असेल की मी ज्या मार्केटमध्ये पालेभाज्या किंवा भाज्या खरेदी करण्यासाठी जाते तर तिथे व्यापारी लोकसुद्धा असतात आणि त्यासोबतच शेतकरी जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात शेतकरीसुद्धा बसतात. तर एक मावशी आहेत, त्या नेहमी भाज्या विकायला येतात आणि त्या शेतकरी आहेत. तर त्या गेले 2 ते 2.5 महिने अंदाजे मला दिसल्याच नाहीत, अजिबातच दिसत नव्हत्या. भाजी म्हणजे मी जेव्हा जेव्हा भाजी आणण्यासाठी जायचे तेव्हा त्या दिसत नव्हत्या आणि त्यांच्या जागी एक मुलगा बसायचा. त्याला मी चौकशी केली की मावशी बसतात त्या कुठे आहेत, त्या दिसल्या नाहीत बरेच दिवस. तर मी अधूनमधून चौकशी करायचे तर मला त्यांनी सांगितलं की ती माझी आई आहे आणि शेतातच काहीतरी काम करताना पाय घसरून वगैरे कुठेतरी पडल्या आणि दुखापत झाले त्यांना आणि त्याच्यामध्ये येऊ शकत नाही आहे. तर 2-2.5 महिन्यानंतर अंदाजे काल मी त्यांना बघितलं एवढ्या दिवसांनी, म्हणून मी म्हटलं चौकशी करायला हवे, कारण ते माझ्या स्वभावातच आहे. तर मी जाऊन त्यांची चौकशी केली, कशा आहेत काय विचारलं. तर मग त्याही खुश झाल्या की कोणीतरी अशी आपुलकीने चौकशी करते. तर त्यानंतर त्यांनी मला एक छोटंसं गिफ्ट दिलं, तर ते मी तुम्हाला दाखवते की त्यांनी काय गिफ्ट दिलं ते. तर त्यांनी मला हे छोटंसं कोबी आहे, त्यांच्या शेतात पिकवतात, तर तो कोबी दिला मला. तर आता हा कोबी मी काल रात्रीच त्याची कोशिंबीर बनवून खाल्ली आणि हा एवढासा राहिला आहे. आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी नको म्हणत असतानाही त्यांनी दिला आणि त्यांनी सांगितलं की याच्या भजी कर, तर भजी खूप छान होतात. कोबी किसून घ्या आणि त्याच्या भजी कर, तर भजी खूप छान होतात आणि घेऊन जा. आणि अत्यंत म्हणजे खूप जास्त आग्रहाने त्यांनी हे मला दिलं, कारण मी ऑलरेडी भाज्या खरेदी करून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मला त्या दिसल्या आणि त्यांनी हा देऊ केला आणि घेऊन आले मी, कारण त्यांचं प्रेम होतं ते. तर मी स्वतः एका शेतकऱ्यांची नात आहे, शेतकरी कुटुंबातून आलेले आहे, त्यामुळे मला मी हे अगदी ठामपणे सांगू शकते की शेतकरी हा असाच असतो. आणि सगळ्यांना माहिती आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आपला. जर त्यांनी पिकवलंच नाही तर आपण खाऊसुद्धा शकत नाही आहे. आणि बरेच शेतकरी असेच असतात आणि त्यांच्या हातून एखादी 2 गोष्टी जास्त पुढच्या कस्टमरला म्हणजे गिरायकाला गेल्या तरी त्यांना आनंदच होतो, त्यांना अजिबात वाईट वाटत नाहीत. तर मला खूप या गोष्टीचा अभिमान आहे, आनंद आहे की मी एका शेतकऱ्यांची नात आहे.